जळगाव MIDC परिसरात घडलेल्या मसाले गोदामातील चोरीचा पोलिसांनी 48 तासात छडा लावला आहे। 8,35,000 रुपयांचा मुद्देमाल MIDC पोलिसांनी जप्त केला आहे। 25 मार्च रोजी MIDC येथील श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर या कंपनीच्या गोदामातून रामबंधू मसाल्याच्या 71 गोण्या चोरीला गेल्या होत्या। पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात तक्रारदार अतुल मुळे यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून आरोपींची ओळख पटवली। मुख्य आरोपी अनिल पाटील हा अतुल मुळे यांच्या गोदामात चालक म्हणून काम करत होता आणि त्याचे साथीदार बाबूराव सुरवाडे, शिवा पाटील आणि राहुल बाविस्कर यांना अटक करण्यात आली। चोरीला गेलेल्या संपूर्ण मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली इको वाहन जप्त करण्यात आले आहे। या घटनेमुळे जळगाव पोलिसांनी जलद गतीने तपास करून चोरीचा छडा लावल्याबद्दल तक्रारदार अतुल मुळे यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे। CSN न्यूज मराठी, जळगाव। MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक फिर्यादी आहे ज्याचं नाव आहे अतुल मुले यांचा श्री प्रभू डिस्ट्रीब्युशन म्हणून कंपनी आहे। ती श्री प्रभू डिस्ट्रीब्युशनमध्ये पापड, रामबंधू आणि अशी इतर गोष्टी त्यांना 3-4 जिल्ह्याचे डीलर आहे आणि त्यांच्याकडे एक मोठा स्टोरेज एरिया आहे। त्या स्टोरेज एरिया MIDC पोलीस हद्दीमध्ये आहेत आणि ह्यांचं 25 तारीख रात्री त्यांच्याकडं सर्व मिळून जवळपास 8.5 लाख रुपये किमतीचा सर्व वस्तू चोरी करून घेऊन गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही तपास सुरू केलेला आहे। FIR दाखल करून तपासामध्ये आम्ही CCTV आणि इतर तांत्रिक गोष्टीवर तपास करून त्यांच्याकडेच काम करणारे एक अनिल पाटील म्हणून माणसं आहेत, त्यांच्याकडं जे ओनर आहेत, फिर्यादीकडं मागील 15 वर्षापासून काम करत होते, त्यांनीच ही चोरी केलेली आहे आणि त्यांनी चोरी करत असताना आणखीन 3 साथीदार त्यांचे मित्र आहेत, त्यांच्या मदतीने ही चोरी केलेली आहे आणि पूर्ण जे काही मुद्देमाल त्यांनी चोरी केला होता सर्व मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। अंदाजे किती रुपयाचा हा मुद्देमाल आहे? 8.5 लाख रुपयाचा। ही जे फिर्यादीकडेच 15 वर्षापासून काम करत होतं, त्यांनी म्हणूनच चोरी करताना किमतीच्या वस्तू कुठं आहे आणि एक्झॅक्टली कोणता किमती वस्तू आहे म्हणूनच त्या हिशोबानं त्यांनी घेऊन गेले होते आणि नंतर एकदा चोरी झाल्यानंतर ते सर्व त्यांना विकणं शक्य झालेलं नाही आहे, म्हणून एका ठिकाणी त्यांनी लपून ठेवले होते आणि एक करून त्या विकण्याची त्यांचा उद्देश होता। तरी म्हणजे त्याच्या आधीच आमच्या पोलिसांच्या हातात पकडण्यात आलेलं आहे।